बघायची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ठाणे जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे 24 तासात दोघांचा मृत्यू झालाय। ठाणे महानगरपालिकेच्या TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला। शहापूरवरून ठाण्यामध्ये ड्युटीवर येत असताना दुचाकी खड्ड्यामध्ये आदळली आणि भीषण अपघात झाला। खड्डा इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर या अपघातामध्ये फुटले। TDRF जवान विकास गोरेंचा यामध्ये जागीच मृत्यू झाला। शहापूर येथे सकाळी 5:30च्या दरम्यान हा अपघात झाला। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये बचाव कार्यात विकास गोरे हे सहभागी होते। तसंच इरशाळवाडी तळई भूस्खलन आणि बदलापूर येथील महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रेस्क्यू ऑपरेशन मध्ये देखील ते सहभागी होते। कुणाल भोयटे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। कुणाल, आपण पाहतोय सातत्याने महामार्गावरील खड्डे वाढत चाललेले आहेत आणि आता गेल्या 24 तासात दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय। शुभम, अगदी बरोबर आहे। कारण खरं तर सर्व दुचाकी चालक असतील, त्याचप्रमाणे वाहन चालक असतील, हे यांना या मार्गावरून प्रवास करत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि वाहन चालकांचा मोठा संताप जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय। कारण गेल्या 24 तासात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो या मार्गावर झालेला आहे। खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती आहे। पावसाळ्यामध्ये खड्डे जे आहेत ते पटकन समजून येत नाही, कारण त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि याचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकी स्वार जे आहेत त्यांना आपला जीव गमवावा लागतो। अशाच प्रकारची घटना 24 तासामध्ये दुसरी झालेली आहे। TDRFचे जवान विकास गोरे यांचा सुद्धा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे। खरं तर आत्ताच परवा जे काही भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना झाली, या इमारत दुर्घटनेमध्ये बचाव कार्यात सक्रिय असणारे विकास गोरे हे सकाळी 5:30 वाजता शहापूरवरून ठाण्याला ड्युटीसाठी येत होते। मात्र खड्ड्यांमध्ये त्यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। प्रशासन आता या सगळ्याची जबाबदारी कशा प्रकारे स्वीकारते आणि हे जे खड्डे आहेत हे बुजवण्याचे आदेश देते का? कारण सध्या पावसाळा सुरू आहे, अशा प्रकारचे अपघात आहेत जे वारंवार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या खड्ड्यांवर योग्य त्यावेळी निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम, अगदी कुणाल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर दुचाकीचे दोन्ही टायर फुटल्याने हा अपघात झालेला आहे। तर सातत्यानं या मार्गावर अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे। नागरिकांनी देखील आता रोष व्यक्त केलेला आहे। भिवंडीच्या पाठोपाठ शहापूरमध्ये देखील हा अपघात झाला आणि यामध्ये एका जवानाचा मृत्यू झालेला आहे। ठाणे महानगरपालिकेचा हा जवान ड्युटीवरती चाललेला असताना त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला। तर गेल्या 24 तासांमध्ये अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। तर खड्ड्यांची समस्या मार्गी कधी लागणार, खड्डे कधी बुजवले जाणार, असा संतप्त सवाल देखील आता नागरिक उपस्थित करत आहेत। तर TDRF जवानाचा एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, तर सुनीता पाल यांचा देखील खड्ड्यांमुळेच मृत्यू झालेला आहे। तर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत आणि अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय। TDRF जवानाचा या खड्ड्यातून अपघात जो झाला त्यामध्ये मृत्यू झाला, तर सुनीता पाल यांचा सुद्धा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हे खड्डे कधी बुजवले जाणार असा संतप्त सवाल आता येथील नागरिक उपस्थित करत आहेत। खड्ड्यांमुळे आंदोलन केलं होतं। पाहिलं तर नाशिक नंतर ठाणे जिल्ह्यात देखील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। पाहिलं प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले, मात्र अजून देखील खड्डे तसेच आहे। पाऊस आला की पडले हलगर्जी बरोबर की हा काही या वर्षाचा प्रॉब्लेम नाही। दरवर्षी पावसाळा आला की नाशिक रोड असेल, ठाण्यात खड्डे पडतात आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही सतत हे अधिकारी वर्ग असेल किंवा हे राजकीय नेते असतील यांच्या पाठी आम्ही सतत सांगतो की तुम्ही पावसाळा यायची वाट बघू नका, पावसाळा यायच्या आधी या खड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा। आज नाशिक रोडचं आज तुम्ही एक्सप्रेस हायवेमध्ये रूपांतर करताय, तिथे कॉन्क्रिटीकरण चालू आहे, सगळं सुरू आहे, तरी सुद्धा देखील जर आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू, सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात।
पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही, आणि हा वर्षानुवर्षात लोकांचा हा प्रश्न आहे. माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार. अहो, श्रीलंकेसारखे बनवा पहिले. अमेरिका खूप लांब राहिली. दरवर्षी पावसाळा आला की खड्ड्यांवर किती कोटीचे टेंडर निघाले माहितीये का?